शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आमच्या कांबळ्यांना जिवंत जाळलं. काय मराठवाडा विद्यापीठाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यायचं, यावरून जो नामांतराचा लढा उभारला, त्या नामांतराच्या लढ्यामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आमच्या कांबळ्यांना जिवंत जाळलं गेलं, हातपाय तोडलं गेलं, तरी सुद्धा हातातील निळा झेंडा सोडला नाही. जिवंत जाळलं तरी सुद्धा जय भीमचा नारा बंद केला नाही. तो नामांतराच्या लढ्यामध्ये शहीद झालेले पोचीराम कांबळे, ह्या पोचीराम कांबळ्यांचं हातपाय तोडले तरी हातातला निळा झेंडा सोडला नाही. अरे जिवंत जाळलं तरी सुद्धा जय भीमचा नारा बंद केला नाही. असा पोचीराम कांबळे, आमच्या ह्या पोचीराम कांबळ्यांच्या हातात नितीन चंदनशिवे, चंगलकार नितीन चंदनशिवे, तुम्ही ठाकरेच्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये त्या स्टेजवर ते आमच्या कांबळ्यांच्या हातात भगवा झेंडा देऊन हिंदुत्ववादी बनवला. हा त्या नामांतराच्या लढ्यातील कित्येक कांबळ्यांचा हा अपमान आहे. अरे बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेनं नामांतराच्या लढ्याच्या वेळी आमचा कांबळे जिवंत जाळला हो. हातपाय तोडले, हात तोडले तरी निळा झेंडा सोडला नाही, आणि जिवंत जाळले तरी तोंडातून जय भीमचा नारा बंद केला नाही. असा स्वाभिमानी शूरवीर भीमसैनिक ठाकरेच्या शिवसेनेनं जिवंत जाळला. त्या कांबळ्याच्या हातात तुम्ही काल भगवा दिला. त्या कांबळ्याला तुम्ही हिंदुत्वाच्या जाळ्यात अडकवला. अरे आज ही नामांतराच्या लढ्यामध्ये कित्येक घरं उद्ध्वस्त केली, जाळली गेली, मारली गेली. आज ही ती घरं, आज ही आक्रोश करताना, मानवतेची स्वप्न पाहताना दिसता तुम्ही. नितीन चंदनशिवे, जावा जरा नामांतराच्या लढ्यात उद्ध्वस्त झालेली ती घरं तुम्हाला बोलकी वाटतील. नामांतराच्या घरामध्ये उद्ध्वस्त झालेली ते हातपाय तोडलेली माणसं लंगडी जरी असतील तर स्वाभिमानानं जय भीम घालणारे पॅंथर तुम्हाला गावागावात दिसतील की ज्यांचे हातपाय तोडलेले आहेत. ते उद्ध्वस्त घरं आक्रोश करताना आणि मानवतेची स्वप्न पाहणारी ती माणसं आणि घरं आज सुद्धा त्यात दिसतील. तिथं जाऊन एकदा बघा. अजून काय म्हणाला हा फिरता रंगमंचावरती हा चंगळकार आवलिया, काय म्हणाला काल की हिंदुत्व जर माझ्या कवितेला कवटाळत असेल तर मी काय येऊ जाऊ नये. अरे हिंदुत्व बाबा तुला आणि तुझ्या कवितेलाही कधीच कवटाळणार नाही. हिंदुत्व हा तुझा आणि तुझ्या कवितेचा सुद्धा जानव्याच्या तिड्यानं गळा आवळणार आहे बाबा. हिंदुत्वाच्या तिड्यानं नितीन चंदनशिवे तू स्वतःच्याच कवितेचा गळा आवळला. दंगलकार म्हणून तो स्वतःचाच दंगलकार नितीन चंदनशिवे, स्वतःच्याच कवितेचा तू गळा आवळला. आणि ते हिंदुत्व तुला कशाला कुरवाळील. अरे हिंदुत्व इथल्या उपेक्षित समाजाला हिंदू बी मानत नाही, माणूस बी मानत नाही. ते हिंदुत्व तुमचं कशाला कुरवाळील. अरे बाबा खरं तर भाजपनं हिंदुत्वाच्या सुरीनं शिवसेनेचा गळा कापला, हे वास्तव आहे. हे वास्तव तू कवितेतून काल मांडला असतं तर खरा दंगलकार शोभला असता. काल मी माझ्या भूमिकेतून व्हिडिओमधून बनवलं आहे. भाजपनं हिंदुत्वाच्या सुरीनं शिवसेनेचा गळा कापला, या वास्तविकतेची जाणीव काल ठाकरेच्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं तुला फार मोठी संधी होती नितीन चंदनशिवे. ही वास्तवता जर तू कवितेतून मांडली असती की हिंदुत्वाच्या सुरीनं भाजपनं उद्धव ठाकरे साहेब तुमच्या शिवसेनेचा गळा कापलाय, असं जर नितीन चंदनशिवे काल म्हणलं असतं तर मी खरंच दंगलकार म्हणून साऱ्या महाराष्ट्रानं डोक्यावर घेतलं असतं. पहिल्यांदा खांद्यावरती मी घेतलं असतं. हे वास्तव बोलायला पाहिजे होतं.
हे बोलायचं सोडून म्हणतो तो हिंदुत्व जर मला माझ्या कवितेला कुरवाळत असेल तर मी कुठं बी जाईल. उद्या RSS तुझ्या कवितेला कुरवाळील, उद्या भाजप तुझ्या कवितेला कुरवाळील. जिकडं सुपारी लावणी, कसे जिकडं सुपारी तिकडं लावणी, जिकडं सुपारी तिकडं कार्यक्रम. हा फिरता रंगमंच. आणि हा कसला दंगलकार, हा तर फिरता रंगमंच आहे. शिवाय सगळ्यात मोठं महत्त्वाचं म्हणजे त्यावेळेला नामांतराच्या लढ्यामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे दलितांची आंबेडकर चळवळीचे हेटाळणे म्हणून काय बोलले, घरात नाही पीठ आणि मागतात विद्यापीठ. काय घरात नाही पीठ आणि चालले मागायला विद्यापीठ असं म्हणून हिरवणार आला. पण आज नितीन चंदन शिवे तू त्यांना सांगायला आठवण करून द्यायला पाहिजे होती, सांगायला पाहिजे होते की आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विश्व विद्यापीठ बनलेलं आहे, जगाचे विद्यापीठ बनलेलं आहे, विश्व विद्यापीठ बनलेले आहे. परंतु शिवसेनेच्या डब्यातलं पीठ मात्र संपत चाललेलं आहे. या संपलेल्या शिवसेनेच्या डब्यातील पीठ संपत चाललंय आणि या संपलेल्या डब्याला तू पीठ माग्या म्हणून कशाला घ्या, पीठ माग्या म्हणून निघाला. संपलेल्या डब्यातील पीठाचा तू पीठ माग्या निघाला. शिवसेनेच्या संपलेल्या डब्यातील तू नितीन चंदन शिवे पीठ माग्या निघाला. तू कसला दंगलकार, तू तर पीठ माग्या निघाला. सोयीनुसार भूमिका बदलायला लागला. अरे भूमिका शोभेला अशी तर बदलायची. बघा निबंधामध्ये जर एखाद्याला निबंध लिहा दिला, गायीवरनं आम्हाला निबंध काय आम्ही लिहितो, गायीचा रंग पांढरा असतो, गायीला 4 पाय असतात, गायीला 1 शेपूट असते, गायीला 2 शिंग्या असतात, गाय दूध देते, असा निबंध आहे असं आम्ही लिहित होतो. आणि त्याच ठिकाणी जर आम्हाला दुसरा निबंध लिहायला दिला, माझे बाबा असा निबंध दिला आणि या नितीन चंदन शिवे सारख्या विद्यार्थ्याला माणसाला जर दिला तर त्याच्यात काय करी सोयीनुसार तो माझे बाबा आहे असंच. आणि मग त्याच्याखाली माझे बाबाचा रंग पांढरा आहे, माझे बाबाला 4 पाय आहे, माझ्या बाबाला 1 शेपूट आहे, 2 शिंगे आहे, माझे बाबा दूध देतो असं जर म्हटलं, अशा प्रकारची थट्टा नितीन चंदन शिवेनी आपल्या कांबळे नावाच्या कवितेची आणि आपल्या दुसऱ्या अनेक कवितेची अशा प्रकारची थट्टा केली व आणि स्वतःच्याच कवितेची, स्वतःच्या शब्दाची थट्टा करणारा हा दंगलकार कसला, हा तर नकलाकार निघाला, हा तर फिरता रंगमंच निघाला. अरे काल काही दिवसापूर्वी याच नितीन चंदन शिवेंना मुंबईमध्ये वंचित बहुजन आघाडीनं पुरस्कार देऊन सन्मानित केलं. त्यावेळेस सुद्धा कांबळे कविता म्हटली आणि त्यावेळेस सुजात आंबेडकर होते कार्यक्रमाला. सुजात आंबेडकरांना हाताशी धरून बोलले, सुजात आंबेडकरांनी आता पुढे यावं, त्यांच्यावरती त्यांचं कौतुक केलं. तिथं कांबळे कविता म्हटली आणि तिथं म्हटलं जोपर्यंत कांबळे तोपर्यंत आंबेडकर चळवळ जिवंत आहे आणि सुजात दादा तुम्ही पुढे यावं. आणि काल शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या ठाकरेच्या शिवसेनेच्या स्टेजवर काय म्हणाले, आदित्य ठाकरे माझी विनंती आहे, आदित्य ठाकरे तुम्ही पुढे यावं आणि निश्चितपणे महाराष्ट्रात शिवसेना वाढल्याशिवाय राहणार नाही. ही तर तुम्ही बदललं. अरे नक्की तुम्हाला दंगल कुणाच्या विरोधात करायच्या आहे? व्यवस्थेच्या विरोधात दंगल करायच्या आहे का व्यवस्थेच्या विरोधात हात मिळवून चंगलवादी बनायचा आहे? काय बनायचं आहे तुम्ही? आणि म्हणूनच म्हणतोय तुम्ही दंगलकार कसला व तुम्ही तर चंगलकार, तुम्ही तर चंगलकार निघाला. आणि म्हणून मी म्हणतोय की हे बाबा असली नकली किडे, असले नकलाकार, बनावट लोक, मग कितीही मोठा कवी असू द्या, वक्ते असू द्या, तो परिवर्तनवादी बहुजनाच्या आंबेडकरवादी स्टेजवर आणू नका. कागदी घोडे वाजवू नका, असले हलग्या असल्या पिपाण्या वाजवू नका, असले नकलाकार वाजवू नका. टाळ्या मिळतील,
मनोरंजन होईल, कार्यक्रम चांगला होईल, पण क्रांतीची हाळी देणारी माणसं मात्र तयार होणार नाही. म्हणून आंबेडकर चळवळीमध्ये लढाऊ भीमसैनिक तयार करायचा असेल तर अशा नकलाकारापासून सावध राहा. असे मुखोटे, असे नकलाकार, अशा सोंगाड्या आणि अशा मुखोट्यापासून परिवर्तनवादी आणि आंबेडकरवादी चळवळीनं सावध राहावं, एवढंच या निमित्तानं सांगावंसं वाटतं. या कार्यक्रमासाठी काय नितीन चंदन शिवेन काय फुकट बोलवलं नसेल आणि तोही फुकट जाणारा नाही. एवढं मोठं शब्दाशी बेमानी करायचं का ते फुकटात केली नाही. कितीचं पाकिट दिलं असेल व चंदन शिवे तुम्हाला? अरे स्वतःच्या पोटा पाण्याचा धंदा म्हणून कवितेशी बेमान करणारा दंगलकार नसतो बाबा. स्वतःचं सांग भलं आणि स्वतःच्या पोटापाण्याची सोय म्हणून कविता रचणारा आणि कविता सादर करणारा हा दंगलकार नसतो. पोट मारून, स्वतःचं पोट मारून व्यवस्थेच्या विरोधात लढणारा आणि कवितेची प्रतिष्ठा राखणारा, कवितेची इज्जत राखणारा, कवितेच्या माध्यमातून समाजाचं रान पेटवणारा, प्रबोधनाची लाट आणि ज्वालामुखी निर्माण करणारा हा खरा दंगलकार असतो. म्हणून मी माझी फारसं न बोलता माझी शब्द नावाची कविता फार मोठी आहे. शेवटचं समारोप त्या कवितेचा करतोय. आयुष्य सारं संपताना सांगेल मी साऱ्या जगाला, आयुष्य सारं सरताना सांगेल मी साऱ्या जगाला, प्रेतावर माझ्या शब्दाशिवाय अश्रू कुणी ढाळू नका. काय मी मेल्यावरती अनेकांना दुःख होईल, पण मी म्हणतोय आयुष्य सारं संपताना जिवलग माझ्या माझ्या दुःखी होऊन बसू नका. आयुष्य सारं संपताना सांगेन मी साऱ्या जगांना, प्रेतावर माझ्या शब्दाशिवाय अश्रू कुणी ढाळू नका. नसेल जरी मी तुमच्यात, निदान माझ्या शब्दाला तरी महागे तुम्ही छळू नका. निदान माझ्या शब्दाला तरी महागे तुम्ही छळू नका. जिवंत असताना सुद्धा स्वतःच्या शब्दाशी प्रामाणिक राहणं, जिवंत असताना सुद्धा स्वतःच्या कवितेशी शब्दाशी प्रामाणिक राहणं, स्वतःच्या शब्दाची प्रतिष्ठा आणि इज्जत राखणं आणि मेल्यानंतर सुद्धा आपल्या कवितेशी आणि शब्दाशी प्रामाणिक राहणं, याला दंगलकार म्हणतात. याला खरा वक्ता आणि याला खरा कवी म्हणतात. तो जपला पाहिजे, समाजानं तो जपूया, एवढंच या निमित्तानं सांगू इच्छितो. खरं तर नितीन चंदन शिवे हा माझा माणूस आहे. मी त्याला आपलं मानतोय. आजही मी त्याच्यावरती प्रेमच करतोय. त्याला मी आपलं मानतोय. परंतु कुठेही जा बाबा, तुझा तो आधी कुठेही जा बाबा, पण किमान स्वतःच्या शब्दाशी तर इमान राख, एवढंच मला सांगावंसं वाटतं. याचं कारण आहे, ज्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्त ज्या स्टेजवर शिवसेनेचा तो बोलला आहे, कधी काळी 1995ला बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेचं उत्तर सोलापूरचं आमदारकीचं तिकीट नाकारणारा मी माणूस आहे, म्हणून तुला अधिकारवानाने बोलतो आहे. जो बोललोय तो जगलो आहे. काय 1995ला बाळासाहेब ठाकरे यांनी आमदारकीचं तिकीट नाकारलेला मी माणूस आहे. प्रबुद्ध साठे त्यावेळेला विष्णू साठे होतो. आणि म्हणून तुला ही एकांतात सुद्धा तुझं कान मला उपटता आला असतं, पण काल ठाकरेच्या शिवसेनेच्या स्टेजवर तू एकांतात नाही बोलला, जाहीरपणे बोललेला आहे. म्हणून या माध्यमातून मला तुझं जाहीरपणे नाईलाजानं कान उपटावं लागलं, एवढंच आहे. पुन्हा सांगतोय, जगाशी राहू द्या, स्वतःशी इमान राहणं, स्वतःशी प्रामाणिक राहणं, याला असली दंगलकार आणि कवी म्हणतात. स्वतःशी प्रामाणिक राहणं याला आंबेडकरवादी म्हणतात. अरे स्वतःशी प्रामाणिक राहणं याला मानवतावादी म्हणतात. स्वतःशी प्रामाणिक राहणं, अरे हे खरंच जगणं आहे बाबा.